एक काळ असा होता की तंत्रज्ञानाच्या जगात ज्याचं नाव घेतलं की आदराने डोकं झुकायचं तो म्हणजे बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचा सहसंस्थापक, अब्जाधीश, दानशूर आणि जगभरातल्या कोट्यावधी लोकांसाठी प्रेरणास्थान. पण प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात काही असे अध्याय असतात जे सार्वजनिक होऊ नयेत असं त्यांनाही वाटत असतं. आणि आता असा एक अध्याय पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे, ज्यामध्ये आहे वाद, पश्चाताप आणि घोडचूक झाली अशी थेट कबुली. 24 फेब्रुवारीचा दिवस, एक टाउन हॉल मीटिंग. कर्मचारी, अधिकारी, फाउंडेशनशी जोडलेले लोक, सगळ्यांच्या नजरा एका व्यक्तीकडे. माईक समोर उभे होते बिल गेट्स. चेहऱ्यावर गंभीर भाव, आवाजात नेहमीचा आत्मविश्वास नव्हता. आणि मग त्यांनी शब्द उचलले. मी एक गंभीर चूक केली आहे. त्या एका वाक्याने सभागृहात कुजबूज सुरू झाली. जगभरात चर्चेत असलेल्या जेफ्री एप्स्टीन फाईलमुळे अनेक बड्या नावांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. या फाईल्स मध्ये बिल गेट्स यांचंही नाव समोर आलं. गेट्स यांनी मान्य केलं की 2014 पर्यंत त्यांनी एप्स्टीन सोबत भेटी घेतल्या. एकदा त्यांच्या प्रायव्हेट जेटने प्रवासही केला. पण त्यांनी स्पष्ट केलं, मी कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी नव्हतो. त्यांच्या पीडितांशी माझा काहीही संबंध नाही. मात्र प्रश्न असा होतो, जर माहिती नव्हती तर मैत्री का ठेवली? या टाउन हॉल मध्ये गेट्स यांनी आणखीन एक मोठा खुलासा केला. त्यांनी मान्य केलं की लग्न असताना त्यांचे 2 रशियन महिलांसोबत प्रेम संबंध होते. त्यातील एक ब्रिज खेळाडू, दुसरी अनुभौतिक शास्त्रज्ञ. ही गोष्ट जेव्हा सार्वजनिक झाली तेव्हा लोकांना धक्का बसला, कारण त्यावेळी ते विवाहित होते. मेलिंडा फ्रेंच गेट्स, ज्यांच्यासोबत त्यांनी 27 वर्षाचा संसार केला होता. गेट्स यांनी स्वतः कबूल केलं, मेलिंडा यांना एप्स्टीन सोबतची मैत्री कधी पटलीच नव्हती. त्यांना शंका होती, त्यांनी विरोध केला होता आणि कदाचित हीच ती भेट होती जी पुढे जाऊन 2021 मधील घटस्फोटाचं कारण ठरली. 1994 ते 2021 इतका मोठा प्रवास, पण शेवटी नातं तुटलं. जगातील सर्वात मोठ्या दानशूर संस्थांपैकी एक, आरोग्य, शिक्षण, गरिबी निर्मूलन, जगभरातील लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारी संस्था. गेट्स यांनी मान्य केलं, माझ्या चुकीच्या निर्णयामुळे फाउंडेशन मधील लोक अस्तव्यस्त झाले, त्यांच्या प्रतिमेला तडा गेला. मी माफी मागतो. एका नेत्याने सार्वजनिकरित्या अशी कबुली देणं ही छोटी गोष्ट नाही. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार बिल गेट्स आजही जगातील टॉप श्रीमंतांमध्ये आहेत. अब्जावधी डॉलरची संपत्ती, पण पैसा आणि प्रतिष्ठा भूतकाळ मिटवू शकत नाहीत. एप्स्टीन प्रकरणात इतरही अनेक मोठी नावे समोर आली आहेत आणि जग आता अधिक पारदर्शकतेची मागणी करत आहे. या संपूर्ण प्रकरणातून काय शिकायला मिळतं? यश कितीही मोठं असलं, प्रतिष्ठा कितीही उंच असली, एक चुकीचा निर्णय आयुष्यभर पाठलाग करू शकतो. बिल गेट्स यांनी शेवटी एक गोष्ट सांगितली, मी चुकीचं केलं आणि भविष्यात अशा चुका होणार नाहीत. कदाचित ही कथा केवळ एक अब्जाधीशाची नाही, तर प्रत्येकासाठी एक धडा आहे. शक्ती आणि प्रभाव असला तरी जबाबदारी त्याहून मोठी असते. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा महत्वाचा असतो आणि भूतकाळ लपवता येत नाही. जर तुम्हाला ही सविस्तर माहितीपूर्ण कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की लिहा. बिल गेट्स यांनी कबुली देणं योग्य पाऊल होतं का, की खूप उशीर झाला होता? पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एक नवीन पण तितक्याच धक्कादायक कथेसोबत.